राम नारायण राम पांडिचेरीहून आलेल्या एका इंग्रज ब्रह्मचार्याला श्री ठाकूर यांनी तुटफुटक इंग्रजीत त्याचा प्रश्नाचा उत्तर दिलं। एक बंड होणे गरजेचे आहे। ज्ञानाचा बंड सध्याच्या परिस्थितीत आपण नेत्याशिवाय आहोत। या राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता राजकीय विचार करणाऱ्या आध्यात्मिक व्यक्तीवर अवलंबून राहावे लागेल। असं न केल्यास शांतता येऊ शकत नाही। आध्यात्मिक माणसे स्वर्गातून आलेली नाही, ते मांस आणि रक्त व भौतिक शरीर असलेले आहेत। धार्मिक संप्रदाय देखील राजकीय संघटनांसारखेच आहे। राजकीय बोध हा आध्यात्मिकतेपासून वेगळा नाही। कोणताही बोध म्हणजे आत्मधर्मच तोच धर्म आणि चांगला हेतू आहे। कोणीही चांगलं काम करणारा, चांगला सल्ला देणारा आध्यात्मिक कार्य करत असतो। ते हे समजून घ्यायचे की न घ्यायचे, तरीही ते आध्यात्मिक काम करत आहे। ते विसरतात की समुद्राशी सगळ्यांचा संबंध आहे। आपण हे विसरलो की मग चूक होतात, मग पक्षपाती स्वार्थ दिसतो। म्हणून आध्यात्मिक कर्तव्य आणि आपले कर्तव्य हे उच्च न्यायालयासारखे आहे। उच्च न्यायालय खालच्या सामान्य न्यायालयातून कोणताही केस घेऊ शकतो। आध्यात्मिक न्याय कोणत्याही राजकीय चळवळीला जबरदस्तीने हाताळू शकतो। सध्याची राजकीय चळवळ आणि प्रशासन हे खालचे न्यायालय आहे। जेथे न्याय किंवा अन्याय होतो तेव्हा उच्च न्यायालय तो प्रकरण उचलतो। आपली सद्यस्थिती अशीच आहे। त्यांच्या गोंधळामुळे आपण त्रस्त आहोत। अशा परिस्थितीत आध्यात्मिक शिक्षा किंवा न्याय हा अधिकार जबरदस्तीने वापरून आपल्या निवडलेल्या व्यक्तीला नियुक्त करून त्यांना मार्गदर्शन करतील।